वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण पुढचे पॉईंट्स काही बघणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे हाऊ टू मेजर द अँगल अँड हाऊ टू ड्रॉ द अँगल. कसं मेजरमेंट करायचं आहे आणि ड्रॉ कसा करायचा आहे ते आपण बघितलं आहे. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ टाईप्स ऑफ अँगल्स. हा ऑलरेडी आपण रिवाइज केलेला आहे पार्ट, पण परत एकदा आपण बघूया. टाईप्स ऑफ अँगल्स. त्यामधला फर्स्ट टाइप आहे दॅट इज अ राईट अँगल. ह्याविषयी आपण बघितलं होतं. राईट अँगल विच इज हॅव्हिंग द मेजरमेंट 90 degree. The angle which is having the measurement 90 degree is called as a right angle. Second one, that is the acute angle. The measurement of acute angle is less than 90 degree. Less than 90 degree. And third one, that is the obtuse angle. The measurement of obtuse angle is more than 90 degree. The three definitions are given in your textbook also. The measurement of angle is 90 degree, then it is a right angle. The measurement of angle is if it is less than 90 degree, then it is an acute angle. And if the measurement of angle is more than 90 degree, then that is a obtuse angle. Okay, so now we are going to see further point, that is parallel line and perpendicular line. So now we are going to see the parallel line. One by one आपण बघणार आहोत. Parallel means what? Parallel line means what? तर ते करण्यासाठी माझ्याकडे परत पुन्हा एकदा स्ट्रिप्स आहेत, पण ह्या स्ट्रिप्सचा साइज जरा वेगळा आहे. So see here. Here are the three strips which are having the long length. त्यांची हे लेंथ आपल्याला जास्ती आहे आणि ह्या अशा तीन आहेत. So by using this I am going to show you parallel lines. See here, if I am holding this like hold here like this. One strip is there, other one strip I am going to hold it like this, and third strip we are going to hold like this. See here, ह्या तीन स्ट्रिप्स मी अशा लावलेल्या आहेत. हे असं तुम्ही कुठं बघता? हे असं तुम्ही कुठं बघता? बघा, लक्षात घ्या. ह्या तीन स्ट्रिप्स ज्या आहेत, सो सी हियर दिस अरेंजमेंट. ह्या अरेंजमेंट मध्ये दोन स्ट्रिप्स मधलं अंतर, ऑब्झर्व द स्ट्रिप्स, द डिस्टन्स बिटवीन टू स्ट्रिप्स. दोन स्ट्रिप्स मधलं अंतर ऑब्झर्व करा. हे अंतर जे आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स इक्वल आहे. इक्वल आहे, कुठंही बदललेलं नाही. सी हियर, जर मी या स्ट्रिप्स आणखी वाढवत नेल्या, समजा मी ह्या स्ट्रिप्स ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला आणखी वाढवत नेल्या, तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. इंटरसेक्ट म्हणजे काय? त्यासाठी मी ही जी खालची स्ट्रिप्स आहे ही काढते. सी हियर, ही खालची स्ट्रिप्स ही अशी याच्यावरती अशी धरली, म्हणजे ही छेदून जाते ना, ह्याला जाते ना, इंटरसेक्ट. तशा ह्या दोन लाईन्स जर मी तशाच ठेवल्या, वाढवल्या, तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत का? नाही, कारण की यांच्यामध्ये दिसतंय जे अंतर ते समान आहे. अशा प्रकारची अरेंजमेंट जिथं असते त्याला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. टू मेक इट मोर अंडरस्टँडेबल. आता हे परत आणखी सोपं करण्यासाठी म्हणून मी आणखी काही दाखवते तुम्हाला. सी हियर, वन रेक्टँग्युलर शीट इज देअर. एक रेक्टँग्युलर शीट घेतली मी. ह्या रेक्टँग्युलर शीटला मी बोर्डवर धरते, लाईक होल्ड दिस. आणि ह्या रेक्टँग्युलर शीटच्या, बघा हा, ह्या रेक्टँग्युलर शीटच्या वरची बाजू जी आहे ती मी काय करते आहे, ड्रॉ करून घेते लाईक दिस. आणि खालची बाजू सुद्धा मी ड्रॉ करून घेते. व्हॉट डू यू थिंक? या दोन लाईन्स एकमेकींना कधी जॉईन होतील?
होतील? नो, दे आर नॉट इंटरसेक्टिंग. सेम वे मी माझ्याकडे दुसरा पुठ्ठा आहे कार्डशीटचा, त्याचं सुद्धा मी सी हियर दिस लाईन हे जॉईन करून घेतल्या. These two horizontal lines are not intersecting with each other, as well as these two vertical lines are also not intersecting with each other. म्हणजेच जर आपण दोन्ही एकत्र केल्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, सो इन दॅट केस वी कॅन ड्रॉ लाईक द फिगर. सी हियर I have just draw here. What is this figure form? बघा बरं, ही कोणती फिगर तयार झालेली? Yes, you are right. This is a rectangle. This is a rectangle. And we can say the opposite sides of rectangles are parallel. कारण की त्या कधीही काय होणार नाहीत, एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. सो वी कॅन राईट डाऊन अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल. बघा पॅरलल कन्सेप्ट लक्षात आले का? आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये लॅडरचं एक्झाम्पल दिले. लॅडर शिडी, घरामध्ये शिडी असेल तर शिडी पण तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता. शिडीच्या स्टेप्स म्हणजे समजा मी ड्रॉइंग मध्ये एक्सपर्ट नाहीये बरं का, पण मी काढते आता. तुमच्या घरातली शिडी ही अशी आहे, करेक्ट? ह्यामध्ये ह्या ज्या आडव्या म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, स्टेप्स ज्या आहेत त्या पॅरलल आहेत एकमेकांना. as well as the vertical lines are also parallel to each other. as well as now where you can see this type of arrangement. परत अशीच अरेंजमेंट तुम्ही कुठे बघू शकता? yes, it's your textbook. here it is from your textbook, the lines, horizontal and vertical lines. बोर्डच्या दोन, खालचा बेस आणि वरचा दोन्हीही, that is a parallel. Here it is complete with parallel lines. Parallel lines means the distance between two lines is equal or constant, then it is known as a parallel line. The next concept, that is the perpendicular line. What is this perpendicular line? For that there is one activity given in your book, so I am going to do that activity. See here again there is a one sheet. एक शीट आहे आणि ह्या शीटला आपल्याला फोल्ड घालायचे आहेत. कशीही रफली, यू कॅन फोल्ड इट रफली, कुठंही फोल्ड घाला, दॅट्स युअर चॉईस. आय एम जस्ट फोल्डिंग लाईक दिस. सी हियर, कुठेही फोल्ड घालू शकता तुम्ही. हा असा फोल्ड घातलाय. सी हियर, हा फोल्ड घातला आणि दुसरा फोल्ड घालायचा आहे आपल्याला. पण दुसरा फोल्ड घालताना वी हॅव टू मेक शुअर लाईक दिस. आपण याला असा फोल्ड घालायचा आहे की हा फोल्ड ह्या लाईनला, बघा कसा फोल्ड घालायचा ते ऑब्झर्व करा. हा आता हा असा कागद असा दिसतोय मागून. ही जी लाईन तयार झालेली आहे ह्या लाईनला हा फोल्ड घालताना असा लाईनवर लाईन जुळला पाहिजे, लाईनवर लाईन जुळली पाहिजे, लाईक दिस. Okay, now you can see here one angle is formed. See here, हा असा एक अँगल तयार झालेला आहे. मी हाच फोल्ड फक्त असा घालून घेते म्हणजे तुम्हाला प्लेन आहे तो कागद लक्षात येईल. सी हियर लाईक दिस. तयार झाला का फोल्ड? ओके, आता नीट ऑब्झर्व करायचं आहे. मी तुम्हाला काय सांगते ते बघा. हा जो अँगल आहे, हा अँगल किती डिग्रीचा आहे आपल्याला मोजायचं आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये असणार, सी हियर, प्रोट्रॅक्टर, यू कॅन यूज इट फॉर इट. प्रोट्रॅक्टर यूज करू शकताय. सो सी हियर, मोजा बरं अँगल कसा करायचा आहे बघा. आठवते का मी सांगितलेलं? होल्ड लाईक दिस, होल्ड लाईक दिस. हा जो इथं जो तयार झालेला कॉर्नर आहे त्या कॉर्नरला ह्याची लाईन काय करायची आहे, कोइन्साइड करायची आहे आणि मग मोजायचा अँगल.
बघा दिसतोय का तुम्हाला अँगल? येस, इझी. इट इज ऑफ अ 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आहे. मग ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, सी हियर, मी दोन लाईन्स काढते ह्या इथं. हियर ही एक लाईन अशी आणि ही एक लाईन अशी. ही एक लाईन अशी आणि ही एक लाईन अशी. This type of angle is of right angle, and if there is a angle between two lines, या दोन लाईन मध्ये जर अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्या लाईन्सला म्हणतात परपेंडिक्युलर. मी या लाईनला नाव देऊ का? हो, चला आपण नाव देऊया ह्याला P Q R. आपण अँगलला नाव द्यायला शिकलेलो आहे. सो वी कॅन राईट डाऊन दॅट P Q perpendicular to QR or RQ. बघा PQ perpendicular to QR or RQ. So perpendicular line लक्षात आला असेल तुमच्या. So here we are going to see the three types here. आपण तीन टाइप्स बघितले, तीन प्रकार बघितले. टाइप्स ऑफ अँगल, parallel lines as well as perpendicular line. So by using this we are going to solve our next practice set in the next video. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.